नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ. मित्रांनो, आज आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन आधुनिक जगाचा इतिहास या संदर्भात चर्चा करणार आहोत. अपेक्षा आहे की तुम्ही मागील 2 व्हिडिओ पाहिले असतील. हा त्यातला नंतरचा तिसरा पार्ट आणि आजच्या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला हे बाजूला पीडीएफ फाईल दिसते आहे. म्हणजे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओची पूर्ण फाईल मिळेल. पण आपण म्हणजे आजचा तिसरा भाग, चौथा, पाचवा आणि सहावा म्हणजे असे 6 पार्ट याचे करणार आहोत. कारण साधारणपणे एक जनरल सायकोलॉजी अशी आहे की जे काही ऐकण्याची कॅपॅसिटी असते ही 15 ते 20 मिनिट, म्हणून आपण हा व्हिडिओ साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा ठेवण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आज 50 प्रश्न बघणार आहोत, उद्या 50 प्रश्न बघणार आहोत, नंतर 50 प्रश्न बघणार आहोत आणि याची सगळी लिंक तुम्हाला तुमच्या ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल आपल्या महाविद्यालयातील मुलांना, किंवा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर निश्चितपणे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की हे व्हिडिओ बनवत असताना जे काही प्रश्न आहेत तर मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आदरणीय डॉक्टर कविता तातेड मॅडम या व्हिडिओच्या संदर्भात मला बरीचशी मदत केलेली आहे. तर असो, चला आपण सुरुवात करतो आहोत. आधुनिक जगाचा इतिहास, आधुनिक जगाचा इतिहास किंवा आधुनिक युरोपचा इतिहास, इसवी सन 1921 ते इसवी सन 1965, भाग 3, सत्र 6. प्रथम महायुद्धानंतर जर्मनीवर कोणता तह लादण्यात आला? आपण पाहिलं की पहिलं महायुद्ध जे आहे हे 1914 ते 1918 या दरम्यानच्या कालखंडामध्ये लढल्या गेलं आणि या दरम्यानच्या काळात लढत असताना व्हर्सायचा तह जो आहे हा जर्मनीवर लादला गेलेला आहे. बोल्शेविकची क्रांती कोणत्या देशात घडून आली? बोल्शेविकची किंवा कम्युनिस्ट क्रांती किंवा साम्यवादी क्रांती त्याला म्हटलं जातं, ती रशियामध्ये घडून आली. नवीन आर्थिक धोरण कोणत्या शासनाने स्वीकारले किंवा कोणत्या देशाने स्वीकारले? नवीन आर्थिक धोरण जे आहे पंचवार्षिक योजनेचं हे रशियाने स्वीकारलेलं होतं आणि ते लेनिनच्या नेतृत्वामध्ये स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर लोकार्नो करार केव्हा घडून आला? लोकार्नो करार हा 1925 मध्ये 16 ऑक्टोबर 1925 मध्ये घडून आला. 1922 मध्ये जर्मनी रशिया यांच्यात कोणता करार घडून आला? 1922 मध्ये जर्मनी रशिया यांच्यामध्ये रापोलो करार घडून आला. फॅसिस्ट पक्षाचे संस्थापक कोण? फॅसिस्ट पक्षाचे संस्थापक बुटालिन मुसोलिनी हे होते. मित्रांनो, पहिल्या महायुद्धानंतर जगाची विभागणी होते. म्हणजे एकीकडे एक देश लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा, दुसरा देशचा विचार प्रवाह भांडवलशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा, तिसरा देश कम्युनिस्ट विचारधारेवर विचार ठेवणारा, तर चौथा देशाचा समूह असा होता की जेथे हुकुमशाही व्यवस्था निर्माण झाली. मग ही हुकुमशाही आली कुठून? तर पहिल्या महायुद्धामध्ये ज्या देशांना आपला हक्क मिळाला नाही किंवा पहिल्या महायुद्धामध्ये जे देश दुखावले गेले किंवा पहिल्या महायुद्धाच्या परिणामामध्ये वर्सायच्या तहामध्ये ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात करार लादण्यात आले किंवा तह लादण्यात आला, त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादण्यात आले, अशा राष्ट्रांचा समूह म्हणजे भांडवलशाही, लोकशाही, हुकुमशाही किंवा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कम्युनिस्ट विचारधारा, अशा प्रकारचे गट निर्माण झाले आणि त्यात हुकुमशाही व्यवस्थेचं नेतृत्व त्या कालखंडामध्ये बुटालिन मुसोलिनी आणि जर्मनीचा हिटलर यांनी केलेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर नाझी पक्षाचे संस्थापक कोण? नाझी पक्षाचे संस्थापक ॲडॉल्फ हिटलर हा होता. अवंती वृत्तपत्राचा संस्थापक कोण? अवंती वृत्तपत्राचा संस्थापक बुटालिन मुसोलिनी होता. बुटालिन मुसोलिनी हा पूर्व आशियामध्ये पत्रकार होता आणि त्याने कलमच्या आधारे म्हणजे लिखाणाच्या आधारे लोकांच्या भावनांना खतपाणी घातलेलं आहे, राष्ट्रवादी भावनांना उत्साहित केलेलं आहे आणि आपल्या असं लक्षात येतं की त्यातून अवंती वृत्तपत्राच्या लिखाणातून त्याचं नेतृत्व पुढे आलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या विरुद्ध हिटलरचा जर आपण विचार केला तर हिटलर पहिल्या महायुद्धामध्ये प्रवेश करतो आहे, तो सैनिक म्हणून त्या ठिकाणी युद्धात भाग घेतोय. पहिल्या महायुद्धाच्या पराभवाची कारणांची जी काही जंत्री आहे ही जंत्री उल्लेखित करीत असताना तो जीव लोकांना जबाबदार त्या ठिकाणी ठरतो. त्यानंतर हिटलरचा जन्म केव्हा झाला? 20 एप्रिल 1889 मध्ये हिटलरचा जन्म झाला. हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव काय? हिटलरच्या आत्मचरित्राचे नाव माझा लढा किंवा माइन काम्फ हे होते. मुसोलिनीने काढलेली लष्करी संघटना कोणती? मुसोलिनीने काढलेली लष्करी संघटना काळे डगलेवाले किंवा ब्लॅक शर्ट वाले ज्याला म्हटलं जातं, तर मुसोलिनीने काढलेली लष्करी संघटना काळे डगलेवाले किंवा ब्लॅक शर्ट असे म्हटले जाते. मुसोलिनीने रोमवर मोर्चा केव्हा काढला? मुसोलिनीने 28 ऑक्टोबर 1922 मध्ये रोमवर मोर्चा काढला. त्यानंतर मुसोलिनीने स्वतःला
ती पदवी धारण केली. मुसोलिनी सत्तेवर आल्यानंतर त्याने स्वतःला ड्यूक ही पदवी धारण केली. तशाच प्रकारे फ्युरर ही पदवी हिटलरने स्वतःला लावून घेतलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर मुसोलिनी व धर्मगुरू पोप यांच्यात कोणता करार झाला? मुसोलिनी व धर्मगुरू यांच्यामध्ये लोकार्नो हा धार्मिक करार घडून आला. नाझी पक्षाचे प्रतीक चिन्ह कोणते? नाझी पक्षाचे प्रतीक चिन्ह स्वास्तिक हे होते. फॅसिस्ट पक्षाचे चिन्ह कोणते होते? फॅसिस्ट पक्षाचे चिन्ह काठ्याचा जुगडा धारण केलेला रोमन योद्धा हे त्यांचे सिंबॉलिक चिन्ह होते. कारण कोणतीही व्यवस्था ही सांकेतिक पद्धतीने सांकेतिक चिन्हावर आधारित असते. म्हणून हिटलरने जो आपला ध्वज निर्माण केला, तुम्हाला हा ध्वज बाजूला दिसतोय, या ध्वजावर क्रॉस आहे, या ध्वजावर स्वास्तिकचं चिन्ह आहे लाल आणि काळ्या पांढऱ्या रंगामध्ये. तशाच पद्धतीने फॅसिस्ट जे काही विचारधारा मुसोलिनीने इटलीमध्ये निर्माण केली होती, तर काठ्याला जुगडा धारण केलेला रोमन योद्धा हे त्यांचं सांकेतिक चिन्ह होतं. 1857च्या उठावाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस जे काही भारतामध्ये 1857चं स्वातंत्र्य समर निर्माण झालं होतं, यांचे प्रातिनिधिक चिन्ह कोणती होती? तर अर्धी भाकर, चौखंड भाकर, पूर्णाकृती भाकर किंवा कमळाचे चिन्ह, अशा प्रकारचे हे मेसेजिंग ट्रान्सफर करण्याचं त्यांचं माध्यम त्या ठिकाणी होतं. त्यानंतर जर्मन प्रजासत्ताकाचे नाव काय होते? जर्मन प्रजासत्ताकाचे नाव वायमर होते. आपल्याला माहिती आहे की पहिलं महायुद्ध संपुष्टात आल्यानंतर कैसर विल्यम हा हॉलंडला पळून गेला, तिथे राजाश्रयाला राहिला आणि जर्मनीमध्ये जे सत्ता निर्माण झाली, जर्मनीमध्ये जे राज्य नंतर ज्या लोकांनी सांभाळलं त्याला वायमर प्रजासत्ताक असे म्हटलं जातं. पण जनतेच्या आशा अपेक्षांना ते पूर्ण पोहोचू शकलं नाही. परिणामी आपल्या असं लक्षात येतं की जर्मन प्रजासत्ताकाची जी काही जर्मन प्रजासत्ताक वायमर प्रजासत्ताक जे होतं हे हिसकावून हिटलरने घेतलं आणि नंतर हिटलरने च्या नाझी पक्षाने जर्मनीचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येते. पंचवार्षिक योजनेची सुरुवात करणारा देश कोणता? पंचवार्षिक योजनेची सुरुवात करणारा देश रशिया आहे. दुसऱ्या क्यूज मध्ये किंवा हा जो काही पार्ट आहे हा दुसरा पार्ट आहे, हा जो काही पार्ट आहे हा तिसरा पार्ट आहे. दुसऱ्या पार्ट मध्ये याच्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. स्टालिन कोणत्या देशाचा शासक होता? स्टालिन हा रशियाचा शासक होता. बघा 1917 मध्ये रशियामध्ये क्रांती झाली, बोल्शेविकची क्रांती, साम्यवादी क्रांती किंवा कम्युनिस्ट क्रांती. त्यावेळी लेनिन हा पहिल्यांदा सत्तेवर आला, त्याच्यानंतर स्टालिन हा सत्तेवर आला, त्याच्यानंतर ख्रुश्चोव्ह हा सत्तेवर आला आणि ज्या वेळेस कम्युनिस्ट देश पडला किंवा रशियन साम्यवादी सरकार कोलॅप्स आलं त्यावेळेस मिखाईल गोर्बाचोव्ह हे 1990च्या दशकामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. आता पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे आणि ही जी कोरोनाच्या काळात जी लस निघाली ही त्यांच्याच नावावरून ती प्रदर्शित करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. जागतिक आर्थिक मंदी कोणत्या वर्षी निर्माण झाली? जागतिक आर्थिक मंदी ही 1929 मध्ये निर्माण झाली. हे एक लक्षात घ्या. बघा आर्थिक मंदी ही 1929 मध्ये आली आणि ही जागतिक स्वरूपाची होती. वास्तविक पाहता या सध्याच्या इरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये देखील एक या महामारीमुळे मोठ्या प्रमाणात मंदी निर्माण झालेली आहे. जागतिक आर्थिक महामंदी जी होती ही अमेरिकेत निर्माण झालेली होती. कारण 1914 पासून तर 17-18 पर्यंत पहिलं महायुद्ध सुरू होतं. त्यामुळे युरोप खंडामध्ये हे वेगवेगळे तुम्हाला फ्लॅग दिसतात देशांचे. या देशांमध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की त्या कालखंडामध्ये त्या देशामध्ये जे काही दैनंदिन जीवन जगण्याकरिता आवश्यक वस्तू होत्या याचे उत्पादन होत नव्हतं. मग लष्करासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू असतील, जनसामान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू असतील, ते उत्पादित होत नव्हत्या. म्हणून युरोपियन देशांनी अमेरिकेमधून ह्या गोष्टी आयात केल्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या असं लक्षात येतं की त्या कालखंडामध्ये त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम जे होतं हे आपल्याला अमेरिकेने केलेलं दिसून येतं. पण युद्ध 20च्या दशकात संपल्यानंतर त्या देशामध्ये पुन्हा उत्पादन सुरू झालं. पण अमेरिकेमध्ये जी यंत्रावर फिरणारी जी चाकं होती ती मात्र कमी त्याचा स्पीड ते करू शकले नाहीत. त्यामुळे आर्थिक महामंदी आलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक मंदीची सुरुवात कोणत्या देशातून झाली? आर्थिक महामंदीची सुरुवात अमेरिका या देशातून झाली. संघप्रधान राज्य कॉर्पोरेट स्टेट ही कल्पना कुणाची होती? संघप्रधान राष्ट्र कॉर्पोरेट स्टेट ही कल्पना बुटालिन मुसोलिनीची होती. तुफानी दल ही लष्करी संघटना कोणी उभारली?
तुफानी दल किंवा नाझी हे दल हिटलरने उभारले. गेस्टेपो ही गुप्तचर संघटना कोणाची होती? गेस्टेपो ही गुप्तचर संघटना हिटलरची होती. अनुनयी धोरण कोणत्या राष्ट्राने स्वीकारले? अनुनयाचे धोरण इंग्लंडने स्वीकारले. बघा, फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस हिटलर अनुभव किंवा डॉक्टर संतोष बनसोड सरांनी हिटलरवर सुंदरसा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्या असं लक्षात येतं की हिटलरने काय केलं की ही एक गोष्ट द्या मी शांत बसेल, ती एक गोष्ट द्या मी कधीच काही मागणार नाही, अशा प्रकारचं सातत्यानं अनुनय धोरण केलेलं आहे. अनुनय धोरणाचा पुरस्कार त्यांनी मागणी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पुरवठा इंग्लंड, फ्रान्सने किंवा अमेरिकेने केलेले दिसून येते. कारण हिटलरने इतका मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण कम्युनिस्टांची केली होती आणि अमेरिकेला, इंग्लंडला असं विश्वास ठेवण्यास मजबूर केलं की कम्युनिस्ट राष्ट्राला जर का कोण रोखू शकत असेल तर तो एकमेव जर्मनी, एकमेव हिटलर. म्हणून हिटलर जो मागतो त्या गोष्टी ह्या राष्ट्राने दिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि सरते शेवटी याचा जो काही अनुनय धोरणाचा भोपळा जो आहे हा पोलंडवर हल्ला करून, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालिक कारण आहे 1 सप्टेंबर 1939 रोजी, तो इथं भ्रमाचा भोपळा फुटलेला आपल्याला दिसून येते. आणि इथं अशा पद्धतीने हिटलरचं जे धोरण आहे ते विजयी ठरतं आणि इंग्लंडचं अनुनयाचं धोरण हे त्या ठिकाणी फेल पडलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले? दुसरे महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी सुरू झाले. फ्रँकलिन रूझवेल्ट कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? फ्रँकलिन रूझवेल्ट, बघा फार मस्त इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. तुम्ही जर काय हा सिनेमा पाहिला असेल पर्ल हार्बर, तर या पर्ल हार्बर वरती, म्हणजे पर्ल हार्बर नावाचं पॅसिफिक महासागरामधील एक बेट होतं. त्या ठिकाणी अमेरिकेचं पूर्ण नाविक शक्ती होती. त्या ठिकाणी डिसेंबर 1920 रोजी जपानने हल्ला केलेला आहे पर्ल हार्बरवर आणि हे तात्कालिक कारण राहते आहे अमेरिकेचं दुसऱ्या महायुद्धामध्ये समाविष्ट होण्याचं. तर पर्ल हार्बर वर ज्यावेळेस हल्ला झाला, तो सुंदर एक सिनेमा आलेला पर्ल हार्बर नावाचा, तुम्ही जरूर पहा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाची कल्पना त्या ठिकाणी येईल. फ्रँकलिन रूझवेल्ट हे पोलिओग्रस्त होते, अपंग होते, पण तरी देखील त्यांनी देशाचं नेतृत्व यशस्वीपणे केलेलं आपल्याला दिसून येतं. ते नेहमी म्हणत असत की नथिंग पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि म्हणून त्या चित्रपटातील एका प्रसंगावरून त्यांच्यामध्ये किती आत्मविश्वास होता आणि जिंकण्याची किती मोठी अभिलाषा होती हे आपणास दिसून येते. त्यानंतर राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव कोण? ट्रिक वेली हे राष्ट्रसंघाचे पहिले महासचिव होत. पर्ल हार्बर घेणारी तळ कोणत्या राष्ट्राचे होते? पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या मालकीचे होते. म्युनिक करार कोणत्या राष्ट्राबाबत आहे? म्युनिच करार हा झुकोस्लाविया ह्या राष्ट्राबाबत आहे. म्युनिच करारात सहभागी झालेला इंग्लंडचा पंतप्रधान कोण? म्युनिक करारात सहभागी झालेले इंग्लंडचे पंतप्रधान चेंबरलिन हे होत. रशिया जर्मनी यांच्यात अनाक्रमणाचा करार कधी घडून आला? रशिया जर्मनी यांच्यात अनाक्रमणाचा करार 23 ऑगस्ट 1939 रोजी घडून आला. ऑस्ट्रिया प्रांताचे विलिनीकरण कोणी केले? ऑस्ट्रिया प्रांताचे विलिनीकरण हिटलरने केले. हिटलरने ऑस्ट्रिया प्रांताचे विलिनीकरण केव्हा केले? 12 मार्च 1938 रोजी हिटलरने ऑस्ट्रिया हा जो प्रांत होता त्याला आपल्या देशामध्ये समाविष्ट करून 12 मार्च 1938 मध्ये घेतले. रोम बर्लिन टोकियो अक्ष केव्हा अस्तित्वात आला? रोम बर्लिन टोकियो अक्ष 1937 मध्ये अस्तित्वात आला. बघा, हे तिन्ही आक्रमक अशी राष्ट्र आहेत. म्हणजे एकीकडे दोस्त राष्ट्र आणि मित्र राष्ट्र दुसऱ्या महायुद्धामध्ये हे तुम्हाला सिंबॉलिक दिसतात. वरचे जे आहे ते इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि खाली जे आहेत ते जर्मनी, इटली आणि जपान ही राष्ट्र आहेत. यांच्यामध्ये रोम, बर्लिन, टोकियो अशा प्रकारे त्रिकोण निर्माण झाला, अशा प्रकारे अक्ष निर्माण झाला. म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये महत्वपूर्ण भूमिका ह्या राष्ट्रांनी निभावलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर युद्धाचा त्याग करण्याची घोषणा करणारा करार कोणता? केलॉग-ब्रिएड करार हा युद्धाचा त्याग करणारा करार होय. आई ही कादंबरी कोणी लिहिली? आई ही कादंबरी मॅक्झिम गार्गी यांनी लिहिली. नेहमी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या प्रश्नावर लिहितो की आई कादंबरी कोणी लिहिली? आपल्या मराठीमध्ये नरेंद्र जाधवांनी लिहिलेले आमचा बाप व आम्ही नावाची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. त्यानंतर सकाळचे संपादक कांबळे यांनी आई नावाची कादंबरी लिहिली आहे. तसंच त्याही पूर्वी आपण जर का विचार केला तर फमू शिंदेची आई नावाची कविता खूप सुंदर होती. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, पण या सगळ्याचा बेस जर काय असेल
तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिल्या गेलेली मार्टिन गार्गी यांची आई ही कादंबरी जरूर तुम्ही वाचा. डॉवेस आणि यंग योजना ही अमेरिकेने मांडली होती आणि ती युद्ध खंडणीच्या संदर्भातील होती आणि ही योजना डॉवेस आणि यंग योजना ही जर्मनीच्या संदर्भात होती. नाझी पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली? नाझी पक्षाची स्थापना 1 एप्रिल 1920 मध्ये करण्यात आली. एक पक्ष एक नेता हे तत्वज्ञान कोणी मांडले? एक पक्ष एक नेता हे तत्वज्ञान हिटलरने मांडले आणि त्या तत्वज्ञानावर आधारित असणारा पक्ष नाझी पक्ष होता. मुसोलिनीने कोणत्या हुकुमशहाला मदत केली? मुसोलिनीने जनरल फ्रँको याला मदत केली. जनरल फ्रँको कोणत्या देशाचा शासक होता? जनरल फ्रँको हा स्पेन देशाचा शासक होता. रोम मोर्चाच्या वेळी इटलीत कोणता राजा राज्य करीत होता? रोम मोर्चाच्या वेळी इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युअल तिसरा हा राज्य करीत होता. मुसोलिनी कोणत्या देशाचा शासक होता? मुसोलिनी इटली ह्या देशाचा शासक होता. हिटलरने धारण केलेली पदवी कोणती? हिटलरने धारण केलेली पदवी फ्युरर ही होय. हिटलरने पोलंडवर केव्हा आक्रमण केले? हिटलरने पोलंडवर 1 सप्टेंबर 1939 रोजी आक्रमण केले. अँबेसियावर स्वारी करणारा देश कोणता? अँबेसियावर स्वारी करणारा देश इटली हा होता. तर इटलीचा शासक त्या काळात मुसोलिनी हा होता. इंग्लंड जर्मनी यांच्यात नाविक करार केव्हा घडून आला? इंग्लंड जर्मनी यांच्यामध्ये नाविक करार 1935 मध्ये घडून आला. हॅलो सिलिसी हा कोणत्या देशाचा सम्राट होता? अँबेसियन. जपानने मान्चुरियावर केव्हा आक्रमण केले? जपानने 1932 मध्ये मान्चुरियावर आक्रमण केले. संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय कोठे होते? संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क येथे होते. युनोच्या सुरक्षा समितीचे किती सभासद आहेत? युनोच्या सुरक्षा समितीचे 5 स्थायी सभासद आहेत. रशिया, अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स. युनो मध्ये मानवी हक्क अधिकार दिन केव्हा साजरा केला जातो? युनेस्को मध्ये मानवी हक्क हा दिवस 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी युनोचे घटक संस्था कोणती? संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारी आमसभा किंवा महासभा हे युनोची घटक संस्था होय. युनोच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सभासद किती आहेत? युनोच्या सुरक्षा समितीचे अस्थायी सभासद 15 हे आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? संयुक्त राष्ट्र संघटनेची दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर 1945 रोजी करण्यात आली. युनोच्या आमसभेच्या भारतीय अध्यक्ष कोण होते? युनोच्या पहिल्या आमसभेचे भारतीय अध्यक्ष किंवा भारताचे प्रतिनिधित्व विजया लक्ष्मी पंडित यांनी केलेले दिसून येतात. युनेस्कोचे मुख्य कार्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्य कार्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. निरक्षर लोकांना साक्षर करणारी संस्था कोणती? निरक्षर लोकांना साक्षर करणारी संस्था युनेस्को ही होय. अन्न व कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? इटलीमधील रोम या ठिकाणी इसवी सन 1945 रोजी अन्न व कृषी संघटनेचे मुख्य कार्यालय उभे करण्यात आले. जागतिक बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे म्हणजे ज्याला WHO म्हणतात याचे मुख्य कार्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे. इसवी सन 1945 रोजी हे कार्यालय उभे करण्यात आले. युनोच्या सनदेमध्ये किती कलमे आहेत? युनोच्या सनदेमध्ये 111 कलमे आहेत. युनोमध्ये नकाराधिकार कोणत्या घटकाला प्राप्त आहे? युनोमध्ये नकाराधिकार म्हणजे ज्याला व्हिटो पॉवर म्हणतात हे सुरक्षा समितीचे जे सदस्य आहे. मग आपण आताच वरती बघितलं की इंग्लंड, फ्रान्स, चीन, अमेरिका व रशिया हे जे सुरक्षा समितीचे 5 महत्वाचे घटक आहेत यांना नकाराधिकाराचा म्हणजेच व्हिटो पॉवरचा अधिकार आहे. एखाद्या आमसभेमध्ये ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो आणि त्या सभेवर प्रश्न निर्माण होत असताना त्या विषयावर चर्चा व्हायची की नाही या संदर्भात नकाराधिकार जर का या 5 पैकी एकाही राष्ट्राने जर काय केला त्याचा व्हिटो पॉवर वापरला तर त्या विषयावर चर्चा होत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण न्यायाधीश किती? आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण 15 राष्ट्र आहेत. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे कार्यालय कोठे आहे? आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेचे कार्यालय जिनेव्हा येथे आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना
7 एप्रिल 1947 रोजी झाली. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य कार्यालय जिनेव्हा येथे आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही प्रश्न आहेत. याची चर्चा आज आपण केली. अतिशय धावती चर्चा ही झाली, कारण तुम्हाला परीक्षेच्या काळात फक्त त्याचं उत्तर हवं आहे, म्हणून निश्चितपणे अशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह, एका नव्या विषयासह. धन्यवाद.